तर हॅलो गाईज मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या दिमागी कसरत या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण मित्रांनो बँकिंग रिलेटेड, रेल्वे रिलेटेड जे काही रिजनिंगचे, मॅथचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण इथे शिकणार आहोत. जर तुमचा प्रतिसाद चांगला असेल तर आपण जनरल अवेअरनेसचे सुद्धा टॉपिक्स, लेक्चर्स अरेंज करणार आहोत. तर त्यातीलच एक टॉपिक आहे हा रिजनिंगचा आहे, कोडिंग डिकोडिंग. हा कोडिंग डिकोडिंग, चायनीज कोडिंग डिकोडिंग असे म्हणतात त्याला. तर ह्या टॉपिकमध्ये हा टॉपिक तसा बघायला गेला तर खूप सोप्पा आहे आणि प्रत्येक एक्झामला याचे 3 मार्कला 5 मार्कला क्वेश्चन असतातच कंपल्सरी. असा एवढा क्रिटिकली नाही किंवा टाईम कन्झ्युमिंगसुद्धा हा टॉपिक नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावर लक्ष देणं व स्टडी करणं ह्याचं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण. तर हे हे कसं असतं, तर यामध्ये मित्रांनो हे जे दिलेलं आहे हे कोड आहे, हे चायनीज कोड आहेत आणि हे त्याचे सेंटेन्स आहेत. म्हणजे फॉर प्रॉफिट ऑर्डर नावचा हा कोड आहे, हो, जा, ए, का. परत राईट नाव फॉर हिमचा GAVE, जा, से असा हे कोड आहेत. हे सेंटेन्स आणि हे कोड आहेत त्याचे. तर यातून कोणत्या लेटरचा कोणता कोड आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. तर यासाठी आपण एक सोपी पद्धत अशी वापरणार आहे की आता ह्यामध्ये मित्रांनो बघा, प्रॉफिट आहे. परत आपण ह्यात शब्द हुडकायचे, ह्या 4 सेंटेन्समध्ये कॉमन शब्द कोणते आहेत हुडकायचे. आता फॉरपासून सुरू करायचं. तर आता ह्या पहिल्यात फॉर आहे, ह्यामध्ये फोर आहे, परत इथे एक फॉर आहे. तर ह्या फॉरला आता ह्या 3मध्ये फॉर आहे, म्हणजे ह्या 3मध्ये एकसारखं दिसणारं कोणतं आहे ते शोधायचं. तर ह्याच्यामध्ये बघा GA दिसते, ह्या GA. इथे कुठे GA नाही, म्हणजे हे GA. फॉर हा GAसाठीचा कोड झाला फॉर. तर ते GAसाठीचा कोड झाला फॉर, तो आपल्याला इथं असा लिहून घ्यायचा आहे. फॉरसाठी GA. तर आता दुसरा वर्ड आहे कोणता, प्रॉफिट. दुसरा वर्ड कोणता आहे, प्रॉफिट. तर प्रॉफिट सेकंड लाईनमध्ये नाही आहे, थर्ड लाईनमध्ये इथे लास्टला आहे, फोर्थ लाईनमध्ये पण आहे. तर मग फर्स्ट अँड थर्ड लाईनमध्ये सेम कोड कोणता आहे बघायचं आता. तर इथं HO आहे, इथं HO आहे, इथं BI नाही, YE आहे, पण इथं पण YE आहे, म्हणजे हा YE हा दुसऱ्या लेटरसाठी आहे. परत GA झाला आहे. मग हे जे झालेलं आहे ते असं कट करून ठेवायचं, हे असं GA फॉर हे असं कट मारून ठेवायचं, म्हणजे समजायला सोपं जातं आणि कळायला आपल्याला बरं पडतं. मग आता प्रॉफिटसाठी ह्या 2 लाईनमध्ये बघायचं, फर्स्ट अँड थर्डमध्ये. तर फर्स्ट अँड थर्डमध्ये हा YE आहे. तर आपल्याला इथं HO आणि HO हा कोड झाला फॉरसाठी, कारण HO इथं पण कुठे नाही आणि इथे पण कुठे नाही आहे. तर मित्रांनो, आपला प्रॉफिटसाठीचा कोड झाला HO. तो असा बाजूला लिहून घ्यायचा आहे. HO. नंतर थर्डवर घ्यायचं, मग हे प्रॉफिटला वगैरे पण कट मारून घ्या. नंतर ऑर्डर फर्स्ट लाईनमध्ये आहे, सेकंडला नाही, थर्डला आहे आणि थर्डला आहे, फोर्थला पण आहे. ऑर्डर हा वर्ड फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ लाईनला ऑर्डर हा वर्ड आहे. मग अशी म्हणलं तसं हा YE फर्स्ट, थर्ड आणि ह्याला आहे, कारण इथे कुठं YE नाही आहे बघा, तुम्ही बघू शकता. सर हा YE असे क्रॅश मारायचे. आणि आता आपला ऑर्डरसाठीचा कोडवर्ड झाला, तो इथे लिहून घेतो, YE हा कोडवर्ड झाला, तुम्ही बघू शकता. तर आता बघू शकता ऑर्डर अपलोड झालेला आहे. ऑर्डर त्याच्यावरून क्रॅश म्हणून. आता फोर्थ वर्ड आहे नाव फर्स्ट लाईनमध्ये, सेकंड लाईनमध्ये, हां इथे 2 ठिकाणीच आहे. तर आता फर्स्ट आणि सेकंड लाईनमध्ये सिमिलर कोणतं आहे बघायचं. तर इथं तुम्ही बघू शकता GA आणि इथे JA, आणि इथं थर्ड लाईनला फोर्थ लाईन कुठेही JA नाही. तो नावसाठीचा कोड झाला JA. परत नावला पण कट मारून घ्या.
आता राईट आणि हिमसाठीचा कोड झाला व्ही आणि एस ई. मित्रांनो सॉरी, एक चूक झाली आहे. हा राईट वर्ड आहे ना, आता राईट खाली कुठे आहे का बघायचं. सेकंड लाईनला राईट नाही, थर्ड लाईनला राईट आहे. तर हा राईट सेकंड आणि थर्डमध्ये कॉमन कोड ओळखायचा, शोधायचा आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता व्ही एस ई. एस ई कुठे नाही, व्ही ई आहे. तर व्ही कट करा. राईटसाठीचा कोड झाला व्ही ई. व्ही हा राईटसाठीचा कोड झाला. परत तुम्ही बघू शकता हे राईटला. आता हे करून घेतो. परत आता प्लेस बघू शकता तुम्ही. तर प्लेस खाली कुठे आहे का, तर नाही आहे. हिम बघू शकता, हिम कुठे खाली आहे का, नाही आहे. तर आता कसं असतं हिममध्ये हिम आहे. आता हे तर राहिले कोणतं, एस ई. तर हिमसाठीचा कोड झाला एस ई राहिलेला उरलेला. प्लेससाठीचा हा उरलेला बी आय झाला. आणि ओनली इनसाठीचा हा डी यू आणि झेड ओ झाला कोड. तर मित्रांनो, हा आपण कोड सॉल्व केलेला आहे. आता ह्याच्यावर खाली इथे क्वेश्चन्स आहेत बघा. व्हॉट इज कोड फॉर हिम. तर तुम्ही बघू शकता. आता इथे आपण खाली लिहिलेलं नाही आहे, पण आता मग अशी म्हटलं तसं हा हिमसाठी हा उरलेला कोड एस ई. इथं ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता एस ई हा 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. व्हॉट डज बी आय स्टँड फॉर, म्हणजे बी आयसाठीचा कोड कोणता आहे. तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे फक्त बी आय उरलं आहे, जे की आपण लिहिलेलं नाही पण आहे. तर बी आयसाठीचा कोड इथे प्लेस. तर इथं ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर 3 प्लेस. तर मित्रांनो तुम्ही हे इथे असं लिहून पण काढू शकता की प्लेससाठी बी आय, ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. म्हणजे अचानक लक्ष गेले डायरेक्ट तुम्ही इथं आन्सर टिक करू शकता. हिमसाठीचा कोड एस ई हे तुम्ही लिहून काढू शकता. तर मित्रांनो असाच हा सेकंड क्वेश्चन पण आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला रोजच्या नवीन अपडेट मिळत जातील. अशा सोप्या पद्धतीने आपण सगळे टॉपिक्स हळूहळू शिकूयात. उद्याही कोडिंग डिकोडिंगचा सेकंड पार्ट येईल. जरा टफ लेवलचे क्वेश्चन्स येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.